मी आमचे काका श्री अनिलजी नेरलकर, श्री पुरुषोत्तमजी नेरलकर, श्री सुनीलजी नेरलकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सोबत आजचे मुख्य वक्ते आणि सन्माननीय सुशीलजी पंडितांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सोबत आमच्या पूजनीय मातोश्री श्रीमती माधुरीताई नेरलकर यांनासुद्धा नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. आशिष नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, नम्र विनंती आहे की त्यांनीसुद्धा व्यासपीठाकडे यावं. सोबतच अमर नेरलकर आणि राजेश नेरलकर यांनासुद्धा नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला उशीर झाला आहे, जितकं लवकर होईल तितकी पुढची प्रक्रिया पटपट करण्यात येईल. आणि आजचे सत्कार मूर्ती श्री विसोबा कोकलेगावकर आणि ज्ञानेश्वर कोकलेगावकर यांना सहपरिवार विनंती करतो की त्यांनीसुद्धा व्यासपीठाकडे यावं. आईला मदत बसते. नको हेच छान, हेच छान, सुरू करू. या ज्ञानेश्वरराव. अरे राजा तुझ्या राहिला ते बोलायचा त्या कोट. ऋषिकेशजी नेरलकर यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तिच्यात कागद येतं कोर्टमध्ये, कागद कोर्टमध्ये आहे आहे माझ्या त्यांना वहिनीला पाठव. कोणत्या सुपर्णा वहिनीला. सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमास सुरुवात होत आहे. कार्यक्रमाची सुरुवात व कैलासवासी शांताबाई नारायणराव नेरलकर व वैकुंठवासी शरद महाराज नेरलकर यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून होईल. सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की त्यांनी पुष्प अर्पण करावं आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना नम्र विनंती आहे. ज्या ज्ञानाच्या दीपानं माणसाच्या आयुष्यात ज्ञानाचा सूर्य उगवतो, अशी ज्ञानाची ही व्याख्यानमाला आज दीप प्रज्वलनाने सुरू होईल. मागील 18 वर्षे झाले स्वयंवर प्रतिष्ठान या ज्ञानाच्या तेजासाठी आणि या ज्ञानाच्या प्रकाशासाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. यावर्षीपासून वैकुंठवासी शरद महाराज नेरलकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन्ही संयुक्तरित्या आपण ही व्याख्यानमाला घेत आहोत. असंच आम्हा सर्व परिवारांकडून असं ज्ञानाचं सतत दीप समाजासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहो, अशीच स्मृतिचरणी प्रार्थना.
चंद्रमा मनसो जातचक्षो सूर्यो अजायत क्षोत्राद्वायुष्य प्राणश्य मुखादग्निरजायत शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. ज्या दीपराजानं आपलं सर्व अंधकार दूर होतं असं दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. फोटो करायला जा. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करतो. काढून 2 दिवसीय या व्याख्यानमालेसाठी त्यांचा अमूल्य असा वेळ आपल्यासाठी दिला आणि ज्यांनी आपल्या प्रवासाची कशाचीही कष्टाची काळजी न करता आपल्या एका शब्दावर या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ देऊन आपलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्याच्यासाठी मी सर्व नेरळकर परिवारांना अशी विनंती करतो की सगळ्यांनी मिळून अतिथींचं स्वागत करावं ही नम्र विनंती. माननीय सुशीलजी पंडित यांचं स्वागत सर्व नेरळकर परिवार सह करणार आहेत. सुशील जी का स्वागत सब नेरलकर परिवार साथ में करेगा, क्योंकि नेरलकर परिवार एकत्रित परिवार ही हमारी सब ताकत है. इसलिए सुशील जी पंडित जी का स्वागत पूरा नेरलकर परिवार साथ में करना चाहेगा. बोल भोलेनाथ शिवशंकर भगवान की. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. यानंतर सगळ्यात जास्त अवघड काम माझ्यासाठीचं प्रस्तावना करायचं की या कार्यक्रमाचा हेतू काय होता. कारण कोणत्याही कृतीला मोठो हेतू असल्याशिवाय ते काम चांगलं आहे का वाईट आहे, पाप आहे का पुण्य आहे हा कळणारच नाही. त्याच्यामुळं या कार्यक्रमाचा हेतू काय होता, बॅनरे लावताना मुख्य वक्त्याचं न लावता मी ही एक संकल्पना विचार केली होती की वडिलांनी ज्या कीर्तन सेवेत आपलं आयुष्य पूर्ण खर्चिक घातलं, ज्या नारदीय कीर्तनासाठी बाबांनी म्हणजे शरद महाराजांनी जी आपलं आयुष्याचं पूर्ण आयुष्य वेचलं, त्या कीर्तनाचाच पूर्ण हेतू बॅनर लावण्याचा माझा तोच होता की जे कार्य आहे ते कार्य वडिलांचं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण कार्य इतकं हिमालया एवढं होतं की आम्हाला पेलणं शक्य नव्हतं, पण काही ना काही या कार्यरूपानं आपल्या कामरूपानं किंवा या सगळ्या कृतीतून काहीतरी आपल्या वडिलांना आपण अशा कार्यातून श्रद्धांजली अर्पण करू शकतो. त्यामुळं हा कार्याचा हेतू एवढाच आहे की आपल्या वडिलांचं कार्य समाजात प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचावं आणि वडिलांनी एवढं जे कार्य उभं केलं त्या कार्यावर आपल्याला चालायची सद्बुद्धी भगवंतानं दिली, त्याचं भाग्य आम्ही स्वतःला समजतो. त्याच्यामुळं 2 मिनटं वडिलांनी काय या कार्यात आपलं आयुष्य घालवलं ते 1-2 उदाहरण देऊन मी मूळ प्रस्तावना संपवणार आहे. त्याच्यामुळं शरद महाराज ज्यांनी आपलं आयुष्याची सुरुवात तबल्यानं सुरू केली ती, सद्गुरूंच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या स्नेहानं जी सुरुवात केलेली होती त्याची नंतर प्रवचन रूपानं, नंतर कीर्तन रूपानं समाजात प्रत्येक गोष्टीत कीर्तन रुजावं यासाठी बाबांनी जो सातत्यानं प्रयत्न केला होता, आपलं वेळ काळ कष्ट न बघता समाजात नारदीय कीर्तन रुजावं आणि वाढावं यासाठी केलेला जो
प्रयत्न होता. कारण बाबाचं मूळ जे इच्छा होती की माझं इन्स्टिट्यूट परवा मी कुमारजी विश्वास यांचा एक इन्स्टिट्यूटचं उदाहरण ऐकलं की व्यक्ती महत्त्वाची नाही, की त्याचं कार्य, त्याच्या मागचा त्याचा उद्देश हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. कारण इन्स्टिट्यूट मोठं झालं की आपोआपच व्यक्ती काय, कारण मुळात आपला हेतू स्वच्छ असल्यामुळं. कारण इन्स्टिट्यूट मोठं होण्याचं कारण म्हणजे मी स्वतःला असं समजतो की मी एक संघ स्वयंसेवक आहे आणि इच्छा अशी असते की परमवय भवन्ने तुम्हे तत्स्व राष्ट्रम. मी आज आहे, काल मी नव्हतो, उद्या मी राहणार नाही, पण माझा जो हेतू आयुष्य जगायचा आहे की माझी मातृभूमी मोठी व्हावी, माझं इन्स्टिट्यूट मोठं व्हावं. जे माझ्या वडिलांनी कार्य करताना इन्स्टिट्यूट मोठं व्हावं म्हणजे नारदीय कीर्तन समाजापर्यंत रुजावं, ते वाढावं आणि कीर्तन रूपी सेवेतूनच ज्ञानाचा मार्ग निघतो हे संतांनी सांगितले. कारण माऊलींनी नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन जर झालं तर पापे जळतील आणि भगवंताचं साक्षात दर्शन होईल. त्याच्यामुळं कुमार विश्वासांनी एक छोटंसं उदाहरण दिलं होतं की इन्स्टिट्यूट मोठं कसं असतं आणि आपण महत्त्व नाही आहे, इन्स्टिट्यूटचं महत्त्व आहे. याचं उदाहरण म्हणजे रामायणातलं कुमार विश्वासांनी उदाहरण दिलं होतं की हनुमंतराय बुद्धिमतां वरिष्ठमेत, सर्व शक्तिमान आहेत की ज्यांना ब्रह्मास्त्रसुद्धा त्यांच्या याच्यावर काम करत नाही, असे महाशक्तिशाली हनुमंतराय असूनसुद्धा जेव्हा हनुमंतरायाला स्वतःचा परिचय द्यायला भगवंत विचारतात किंवा जो कोणी परिचय द्यायला विचारेल तेव्हा हनुमंतराय आपलं परिचय मी एक साधा सामान्य रामभक्त आहे. कारण हनुमंतरायाचं इन्स्टिट्यूट हे राम होतं. रामाचं कार्य, रामाचं नाव मोठं व्हावं. भक्त कसाही असो, भगवंताचं नाम, भगवंताचं कार्य सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं. तसंच या काही उदाहरणातून 2 उदाहरणं मी आयुष्यात बघितलेली आहेत माझ्या वडिलांची. त्यामधलं एक म्हणजे वडिलांनी नारदीय कीर्तन रुजावं वाढावं यासाठी केलेला पहिला प्रयत्न म्हणजे 1990 साली देल महाजन कीर्तन संस्था स्थापन केली होती. त्या अनुषंगानं प्रत्येक घराघरात किमान लोकांनी पंधरवाडी एकादशी जी असती त्या एकादशीला प्रत्येक यजमान बघायचा. त्या यजमानाला फक्त एवढंच सांगायचं की बाबा तू सगळ्यांना आजूबाजूला निरोप दे आणि लोकांना बोलव. हारपासून कीर्तनकार, तबला पेटीवाले या सगळ्यांना घेऊन बाबा तिथं जायचे, तिथं कीर्तन करायचे. बिदागी न घेता फक्त कीर्तन रुजावं आणि कीर्तन वाढावं यासाठी कमीत कमी 15-20 वर्ष या देल महाजन कीर्तन संस्थेच्या मार्फत बाबांनी जे कार्य समाजापर्यंत केलं, जे या कीर्तनाचं इन्स्टिट्यूट मोठं व्हावं. कारण बाबांचं दरवेळेस म्हणणं असायचं की अरे बाबा इतकं सुंदर आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या प्रातस्मरणीय सद्गुरू दासगणू महाराजांचं जे काव्य आणि जे कथा यांनी दासगणू महाराजांनी काव्य लिहिलेलं होतं इतकं सुंदर, गोड आणि आख्यान इतके छान होते की आपल्याला कुठं मागायची आणि म्हणायची गरजच नाही. नारदीय कीर्तन इतकं छान रुजल कारण आपल्या सद्गुरूंचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं हे पहिलं उदाहरण. आणि दुसरं उदाहरण म्हणजे नांदेड लोकांना, रसिकांना परिचित असलेला मागच्या 3 तप चालू असलेला सिद्धिविनायक मंदिराचा कीर्तन महोत्सव जो साधारण 1985 पासून सुरू झाला होता आणि 1985 पासून आत्तापर्यंत अव्याहतपणे कितीही त्रास, कितीही परेशानी जरी आली तरी तो उत्सव बाबांनी म्हणजे शरद महाराजांनी सातत्यानं चालू ठेवला. का तर प्रत्येक महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आपल्या लोकांपर्यंत कळावे आणि पुन्हा तोच मूळ उद्देश इन्स्टिट्यूटचा की जो आपलं कीर्तन, नारदीय कीर्तन लोकांपर्यंत रुजावं. आयुष्यभर ज्या कीर्तनाच्या सेवेसाठी बाबांनी आयुष्य घालवलं, मग आमचाही यावर्षी असा 3 भावांचा विचार झाला की त्या अनुषंगानं बाबांनी जे सातत्यानं 30-40 वर्ष कार्य कीर्तनाची सेवा म्हणून केली, तर पहिलं वर्ष या पुरस्कारासाठी असंच नाव असलं पाहिजे की ज्यांनी आपलं आयुष्य कीर्तनासाठी वेचलेलं. त्याच्यामुळे आम्ही सहज विचार केला तर 3 भावांच्या डोक्यात पहिला विचार आमच्या पूजनीय गुरुतुल्य मनू महाराज कोकलेगावकरांचाच आला की ज्या मनू महाराजांनी आपलं आयुष्य पूर्ण या कीर्तन सेवेसाठी सतत घालवलं. आत्ता महेश होकरने आणि मी गप्पा मारत बसलो होतो तर महेश म्हणले की मनू महाराजांची कोणची आठवण कीर्तनाची करायची, तर पहिले काल्याच्या कीर्तनाची करायची. म्हणजे व्यक्ती त्याच्या कार्यानं कसा ओळखला जातो की मनू महाराजांचं काल्याचं कीर्तन इतकं गोड व्हायचं.
आणि या कीर्तन सेवेनं मनू महाराजांनी आपल्या गुरूंची सेवा आणि आपल्या कीर्तनरूपी भगवंताची सेवा सातत्यानं आयुष्यभर केली. 2 उदाहरण त्यांच्याही आयुष्यातले. एक, त्यांना सद्गुरूंची जी परिसस्पर्श लाभला. लहानपणी त्यांच्या वडिलांनी सद्गुरू दासगणू महाराजांकडे त्यांना सहज भेटीला नेलतं. दासगणू महाराजांनी मनू महाराजांना एक गाणं गायला लावलं. सुंदर आवाजामुळं दासगणू महाराजांनी मनू महाराजांच्या वडिलांना याला गायन शिकव आणि याला कीर्तनात उभं कर असं सांगितल्यावर गुरूंची आज्ञा असल्यामुळं मनू महाराजांच्या वडिलांनी दासगणू महाराजांकडेच मनू महाराजांना ठेवलं. त्यांनी त्या कीर्तनाचं गायनाचं गोड आवाजाचं शिक्षण पुढे घेतलं आणि सातत्यानं गुरुची आज्ञा मानून नंतर पुढच्या काळात प्रातस्मरणीय सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांचा गळा म्हणजे यांचा आवाजच मनू महाराज बनले. आजही आम्ही जर डोळे बंद करून जर मनू महाराजांची आठवण जर करू लागलो तर ती आठवण म्हणजे आप्पांच्या मागचे मनू महाराज, जे काळी टोपी उभगंध, जे आज फोटोत इथं मनू महाराज दिसतात तसेच मनू महाराज आप्पांच्या मागे काहीही कोणची घटना घडायच्या आधी त्यांच्या मुखात लगेच ते गाणं तयार असायचं. इतकं ते दासगणू महाराजांचं काव्य मुखोद्गत आणि त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं की इतकं त्यांनी स्वतःला त्या कीर्तनरूपी त्या गुरूंच्या सेवेप्रती स्वतःला पूर्ण वाहून घेतलं होतं. सद्गुरू स्वामी वरदानंद भारतींची त्यांना भेटलेली साथ आणि सद्गुरू दासगणू महाराजांची घडलेली ही सेवा या सगळ्यांचा अनुरूप विचार करून आजच्या कीर्तन श्री पुरस्कार यासाठी आम्ही मनू महाराज कोकलेगावकर, कारण आम्ही महाराजांची गुरुतुल्य म्हणून मानतो. आम्ही लहानपणीपासून महाराजांच्या सोबत बघितलेले आहे, बोललेलो आहेत. आम्हाला जो आज आनंद होत आहे कारण आम्ही वडिलांचा कीर्तनातला हा प्रवास पाहिला असताना आम्ही आमचं भाग्य समजतो की आजच्या या वडील नसताना, कारण कोरोनाच्या काळामुळं आम्ही वडिलांचं काहीही कोणतीही गोष्ट करू शकलो नाहीत, कोणतीच गोष्ट. म्हणून शास्त्रानं कदाचित त्याचसाठी अंत्यविधी लिहिलेला होता काय की, पण आम्हाला आजही ती तळमळ वाटते की आमचे वडील आमच्यापासून दूर गेलेलेच नाही आहेत. या कीर्तन श्री पुरस्कारानं या सेवेच्या रूपानं जे आम्ही सगळ्या नेरलकर परिवार हा कार्यक्रम राबवत आहोत दरवर्षी उत्सवापासून ते आजच्या या कीर्तन श्री पुरस्कारापर्यंत, तीच आम्ही आमच्या वडिलांना श्रद्धांजली मानतो आणि असंच आमच्या हाताने सातत्यानं भगवंताचं हे कीर्तनरूपी कार्य सातत्यानं वाढत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता 2 मिनटं मी अपर्णाताई नेरलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं आणि यानंतर पुरस्कार प्रदान होईल आणि मग मुख्य वक्त्याचं संबोधन सुरू होईल. मी अपर्णाताईंना नम्र विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. कैलासवासी मनू महाराज कोकलेगावकर, आपल्या पावन स्मृतीत विनम्र अभिवादन. आपण एक प्रथितयश व ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून समग्र महाराष्ट्रात सुपरिचित होतातच. प्रतिकूल परिस्थिती असतानाही पदरी असलेले संत कवी दासगणू महाराजांचे रसाळ काव्य व आख्यान आणि कीर्तनाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी अव्याहतपणे आपले कार्य केवळ स्पृहणीयच. आपण सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांचा साक्षात गळा झालात. ही घटना आपल्या आयुष्यातील परिसस्पर्शी ठरली. त्याच पुण्याईच्या बळावर आपल्या मागे आपला परिवार आज यशोशिखरावर आहे. आपल्या आजीवन केलेल्या कीर्तन सेवेची आम्ही विनम्र दखल घेऊन आपणास वैकुंठवासी शरद महाराज नेरलकर स्मृती कीर्तनश्री पुरस्कार 2023 सहर्ष प्रदान करीत आहोत. धन्यवाद. श्री अमर नेरलकर, राजेश नेरलकर, श्री योगेश नेरलकर. धन्यवाद अपर्णाताई. मी मान्य विनंती करता हूँ कि कीर्तन श्री पुरस्कार नेरलकर परिवार सह आप मैं विनती करता हूँ विशोबा कोकलेगावकर जी और ज्ञानेश्वर कोकलेगावकर जी को कि वो पुरस्कार का स्वीकार करें. नम्र विनंती है सबको कि पुरस्कार का प्रदान कीजिए. सर्व नेरलकर परिवारासह सुशीलजी पंडित हे पुरस्काराचं प्रदान कीर्तनश्री पुरस्काराचं प्रदान करणार आहेत. मी कोकलेगावकर परिवाराला नम्र विनंती करतो की या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.
सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की त्यांनी खाली सोफ्यावर स्थानापन्न व्हावं. आता व्याख्यानास सुरुवात होत आहे.